हॅलो एव्हरीवन. तुम्ही सुद्धा व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्सनी वैतागलेत का? आणि काय करायचं त्याचं सोल्युशन भेटत नाही? तर चला आज इझी टिप्स मध्ये मी तुम्हाला सांगते की आपले व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स कसे रिमूव्ह करायचे. फेस आधी क्लीन करून घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला रोज वॉटर स्प्रे करायचा आहे. अगदीच जर रोज वॉटर नसेल तर पाण्याने चेहरा थोडासा ओला करून घेतला तरी चालेल, पण मी स्पेशली रोज वॉटर याच्यासाठी यूज करते कारण स्किन हायड्रेट राहते त्याने. त्यानंतर स्क्रब करायचा आहे. आठवड्यातून 2 वेळेस आपल्या फेसला स्क्रब केलाच पाहिजे. तो कसा करायचा चला सांगते. स्क्रब घ्यायचा आहे आपल्याला आणि आपल्या पूर्ण फेसवरती अप्लाय करायचा आहे. स्क्रबचे पार्टिकल्स हे खूप मायनर पाहिजेत, खूप छोटे छोटे पार्टिकल्स असतात, कारण हार्श आणि मोठ्या पार्टिकल्स असलेल्या स्क्रबनी फेसवरती आपल्या खूप जास्त असे रॅशेस येऊ शकतात. सो आपल्याला खूप असे छोटे अगदी नॉर्मल पार्टिकल्स असलेले तुम्ही बघू शकता, खूप असे छोटे पार्टिकल्स आहेत. अशा पार्टिकल्सनी आपल्याला फेस आपला रबिंग करायचा आहे. हे गर्ल्स, आफ्टर स्क्रबिंग तुम्ही बघू शकता माझ्या फेसवरचे व्हाईट हेड्स खूप जास्त प्रमाणात कमी झालेत. आणि आठवड्यातून 2 वेळेस याच्यासाठीच आपल्याला स्क्रबिंग करायची असते की डस्ट आणि धुळीमुळे आपल्या चेहऱ्यावरती जे ओपन पोर्सेस मध्ये घाण बसलेली असते ते क्लीन करण्याचं काम हे स्क्रब करतं. आणि मी पुन्हा सांगते, स्क्रब हा असा हवा आहे की त्याचे पार्टिकल्स खूप जास्त मायनर असले पाहिजेत, जाड नसले पाहिजेत, बारीक असले पाहिजेत. त्याने आपली स्किन डबल एक्सफोलिएट होते, डबल क्लीन होते. नेक्स्ट आता काय तर फेस मास्क. आणि स्किन, आपला जो स्किन टोन असेल किंवा आपलं जशी आपली स्किन असते त्याच्या हिशोबाने आपल्याला पॅक लावायचा असतो. आणि आता सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे आणि पावसाळ्यामध्ये मोस्ट ऑफ दी आपली स्किन ड्राय पडते, तर आपल्याला कोणता पॅक यूज करायचा आहे तर क्रीम बेस पॅक यूज करायचा आहे. आपल्याला ड्राय पॅक यूज करायचा नाहीये, क्रीमी जो असतो तो यूज करायचा आहे. माझ्याकडे आयुर्वेदिक पॅक आहे क्रीम बेस मध्ये, मी तो यूज करणार आहे. सेम अशा पद्धतीने पॅक अप्लाय करून घ्यायचा आहे आणि कमीत कमी 15 ते 20 मिनिट हा पॅक असाच आपल्याला सोडून द्यायचा. आणि 20 मिनिटानंतर आपल्याला आपला फेस वॉश करून घ्यायचा आहे. हे आठवड्यातून 2 ते 3 वेळेस केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो हा ॲज इट इज राहतो. फेस आपला खूप छान पद्धतीने असा क्लीन होतो. माझ्या स्किन अकॉर्डिंग आहे हा पॅक, सो मी हाच स्वतःला नेहमी यूज करत असते. आणि हा आयुर्वेदिक पॅक आहे, सो याने सेन्सिटिव्ह स्किनला अजिबात हार्मफुल होत नाही. सो तुम्हीही कोणतेही पॅक यूज करणार असाल, सेल्फ युजिंगसाठी असेल तर तुम्ही थोडेसे पॅक चांगले घ्या. आणि आयुर्वेदिक शक्यतो घेतलात तर त्याचा रिझल्टही खूप छान येतो. आणि इरिटेशन, इचिंग किंवा रॅशेस असा कोणताही प्रकार होत नाही. या पद्धतीने डोळ्यांनाही लावू शकतो आपण, काहीच प्रॉब्लेम नाही. हा पॅक मी युजली यूज करतच असते, सो मला याचा रिझल्ट आवडतो. याचा रिझल्टही खरंच खूप छान आहे. बाजारामध्ये मोस्ट ऑफ दी आता बरेच चाललेले असतात. आयुर्वेदिक मध्ये शक्यतो कमी भेटतील, पण बरेच जण यूज करतात. डॉक्टर रशीलचे वगैरे आहेत, तुम्ही ते सुद्धा पॅक यूज करू शकता. या पद्धतीने आपल्याला हे एक 15 ते 20 मिनिट सोडायचंय आणि त्यानंतर आपल्याला वॉश करायचंय. भेटूया आपण फेस वॉश नंतर. हे एव्हरीवन, आफ्टर फेस वॉश माझी स्किन किती ग्लो करते तुम्ही बघू शकता. आणि किती प्रमाणामध्ये माझा फेसचा टॅनही रिमूव्ह झालेला आहे. आणि आपल्या अशाच डेली पोस्टसाठी किंवा अशा आपल्या डेली टिप्ससाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू एव्हरीवन, बाय.